एका बाजूला आपण म्हणतो मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मोठमोठ्या घोषणा ऐकतो, जाहिराती पाहतो. पण दुसरीकडे शहराच्या गजबजाटापासून लांब एखाद्या शेतातल्या निर्जन खोलीत किंवा चक्क एका दुर्गंधी येणाऱ्या गोठ्यात एका कोवळ्या जीवाचा निकाल लावला जातोय. आणि हे सगळं कोण करतंय माहिती आहे? एखादा सराईत गुन्हेगार नाही, तर तुमच्या आमच्या आरोग्याची काळजी घेण्याची शपथ घेतलेले डॉक्टर. आणि त्यांच्या मदतीला कोण आहे? तर केवळ 12वी शिकलेली काही मुलं, जी स्वतःला या विषयातले तज्ज्ञ समजतायत. विचार करा, एका जीवाचं भवितव्य अशा लोकांच्या हातात आहे ज्यांना वैद्यकीय शास्त्राचा गंधही नाही. हे चक्र नेमकं कसं चालतं? कुणीतरी गाडीत बसतं, कुणीतरी पैसे गोळा करतं आणि शेवटी एक आयुष्य संपवलं जातं. आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं कुठेतरी चोरून लपून चालणारं एखादं छोटं रॅकेट असेल? तर तसं मुळीच नाही आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ एक छोटं गाव आहे, पिंपरी निर्मळ. या गावातल्या एका निर्जन भागात निळवंडे कालव्याच्या कडेला 2 खोल्या आहेत. तिथे पोलिसांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा जे समोर आलं ते बघून कोणाचेही डोळे पांढरे होतील. तिथे केवळ तपासणी होत नव्हती, तर तिथे एक पूर्ण सिस्टीम बसवलेली होती. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, मॉनिटर्स, बॅटरी बॅकअप आणि बरंच काही. म्हणजे वीज नसली तरी काम थांबणार नाही, इतकी सोय या लोकांनी करून ठेवली होती. पण हे सगळं पोलिसांना समजलं कसं? श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत सोमनाथ वाघचौरे. त्यांना याबद्दलची टीप मिळाली होती. त्यांनी काय केलं? त्यांनी एक डेकॉय ऑपरेशन आखलं. एका बनावट गरोदर महिलेला तिथे पाठवलं गेलं आणि मग जे सत्य समोर आलं त्याने अख्खा महाराष्ट्र हादरला. पिंपरी निर्मळच्या त्या निर्जन खोलीत जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना तिथे 8 गरोदर महिला आढळल्या. या महिला कुठल्या एका ठिकाणच्या नव्हत्या. कोणी बीडहून आलं होतं, कोणी नाशिकहून, तर कोणी पुण्याहून. विचार करा, या महिलांना तिथे कसं आणलं जायचं? हे रॅकेट चालवणारे लोक अत्यंत हुशार होते. ते कोणालाही थेट केंद्राचा पत्ता सांगत नसत. महिलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आधी बाभळेश्वर सारख्या ठिकाणी बोलावलं जायचं. तिथे एजंट आपली स्वतःची गाडी घेऊन यायचा. आर्टिगा किंवा वॅगन आर सारख्या गाड्या वापरल्या जायच्या. तिथे या महिलांच्या पतींना किंवा नातेवाईकांना थांबवून ठेवलं जायचं. फक्त त्या गरोदर महिलेला घेऊन एजंट त्या निर्जन खोलीत जायचा. तिथे तपासणी व्हायची आणि पुन्हा त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोडून दिलं जायचं. म्हणजे कोणालाही पत्ता लागणार नाही आणि कोणालाही संशय येणार नाही, अशी ही पूर्ण साखळी होती. पण खरा धक्का इथे नाही आहे. खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या प्रकरणाचा तपास पुढे सरकला. या तपासात एका अशा व्यक्तीचं नाव समोर आलं ज्याचं नाव ऐकून संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. त्यांचं नाव आहे डॉक्टर रवींद्र कुटे. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर तर खूप असतात, यात का विशेष? पण डॉक्टर कुटे हे साधेसुधे डॉक्टर नाहीत. ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. विचार करा, ज्यांच्याकडे राज्यातील डॉक्टरांचं नेतृत्व होतं, ज्यांच्यावर वैद्यकीय नीतिमत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी होती, तेच या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आले. पोलिसांनी जेव्हा खोलवर तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की पिंपरी निर्मळमध्ये फक्त लिंग निदान व्हायचं, म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे सांगितलं जायचं. आणि जर मुलगी असेल तर तिचा गर्भपात कुठे व्हायचा? तर तो डॉक्टर कुटे यांच्या श्रीरामपूरमधील हॉस्पिटलमध्ये. हे एक प्रकारचं बिझनेस मॉडेल होतं. एका ठिकाणी निदान करा आणि दुसऱ्या ठिकाणी डिस्पोजल करा. आता थोडा विचार करा. एकीकडे प्रशासन बेटी बचावचा नारा देते आणि दुसरीकडे त्याच क्षेत्रातील इतकी मोठी व्यक्ती यात सामील आहे. डॉक्टर कुटे यांच्या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 3घींचे अवैध गर्भपात झाल्याचं तपासात समोर आले. पण हा आकडा खूप मोठा असू शकतो, कारण हे रॅकेट काही आजचं नाही आहे. हे गेल्या कित्येक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून सुरू असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. त्यात 2 डॉक्टर आहेत, काही एजंट आहेत आणि ज्या महिलांचे पती यात सामील होते त्यांनाही अटक झाली आहे. पण या सगळ्या साखळीत एक व्यक्ती अशी आहे जिची शैक्षणिक पात्रता ऐकून तुम्हाला राग येईल आणि भीतीही वाटेल. तो म्हणजे प्रदीप ढगे. हा माणूस फक्त 12वी शिकलेला आहे, पण तो सोनोग्राफी मशीन चालवण्यात इतका तज्ज्ञ झाला होता की लोक त्याच्याकडे विश्वासाने येत होते.
12वी शिकलेला मुलगा एखाद्या महिलेच्या गर्भाचं लिंग ओळखतोय, हे किती भयानक आहे. त्याला वैद्यकीय शास्त्रातलं काय माहीत असणार. पण हे लोक केवळ पैशांसाठी मानवी जीवाशी खेळत होते. पण हे फक्त अहिल्यानगरपुरतं मर्यादित नाही. जालन्यात तर यापेक्षाही भयानक गोष्ट घडली. तिथल्या भोकरदन तालुक्यात एका गोठ्यामध्ये हे सगळं सुरू होतं. गोठ्यातली दुर्गंधी, अस्वच्छता आणि तिथे सोनोग्राफी मशीन लावून लिंग निदान केलं जात होतं. तिथला मुख्य आरोपी सतीश सोनवणे हा सुद्धा फक्त 12वी पास होता. पोलिसांनी जेव्हा तिथे छापा टाकला तेव्हा त्यांना तिथे 3 महिला तपासणीसाठी वेटिंगवर बसलेल्या आढळल्या. विचार करा, एका गोठ्यात आपलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे पाहायला लोक तयार होतात. याचा अर्थ समाजाची मानसिकता कुठे पोचली आहे. या रॅकेटची आर्थिक साखळी कशी चालते हे समजून घेण्यासारखं आहे. एक तपासणी करण्यासाठी हे लोक 10 ते 15,000 रुपये घ्यायचे. पण ही तर फक्त सुरुवात होती. जिथे धोका जास्त असायचा किंवा जिथे रुग्ण श्रीमंत असायचा तिथे ही फी चक्क 1.5 लाख रुपयांपर्यंत जायची. यात एजंटला सुद्धा कमिशन मिळायचं. एका रुग्णामागे 3,000 रुपये कमिशन. एजंट काय करायचे, ते 8-10 महिलांची नोंदणी होईपर्यंत वाट पाहायचे. एकदा का आकडा पूर्ण झाला की मग एक ठराविक दिवस आणि वेळ ठरवली जायची. एकाच दिवशी सर्वांना बोलावून त्यांचं काम उरकलं जायचं. म्हणजे गॅसच्या टाक्या संपवाव्यात किंवा मालाची डिलिव्हरी करावी, तसा हा धंदा सुरू होता. यातलं सर्वात मोठं आव्हान काय आहे माहिती आहे? ते आहे तंत्रज्ञान. पूर्वी सोनोग्राफी मशीन्स खूप मोठ्या असायच्या, त्या हलवणं कठीण असायचं. पण आता पोर्टेबल मशीन्स आल्या आहेत. या मशीन्स बॅगेत मावतात, त्या लॅपटॉपला जोडता येतात. अगदी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सुद्धा लिंग निदान केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पुण्याच्या शिरूरमध्ये एका डॉक्टरला अटक झाली, जो चक्क मोबाईल ॲपवरून लिंग ओळखायचा दावा करायचा. या पोर्टेबल मशीन्स येतात कुठून? पोलिसांच्या तपासात पुणे कनेक्शन समोर आले. पुण्यातल्या काही लोकांनी ही मशीन्स बेकायदेशीरपणे पुरवली होती. आता पोलीस त्या मोठ्या माशांच्या शोधात आहेत. ही मशीन्स कुठून आयात केली गेली, त्यांना ट्रॅकर का लावले नव्हते, या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं हे फक्त काही हजार रुपयांचा भ्रष्टाचार आहे, पण याचे परिणाम किती भयानक आहेत याचा विचार आपण कधी केलाय का? तुम्ही बीड जिल्ह्याचं उदाहरण घ्या. तिथलं बाललिंग गुणोत्तर एकेकाळी 801 पर्यंत खाली आलं होतं. म्हणजे 1000 मुलांमागे फक्त 801 मुली. हे का घडत होतं? कारण मुंडे दाम्पत्यांसारखे रॅकेट्स तिथे वर्षानुवर्षे चालली होती. जेव्हा आपण अशा प्रकारे गर्भपात करतो तेव्हा आपण समाजाचा समतोल बिघडवतो. मुलगीच नसेल तर पुढची पिढी कशी येणार, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. पण दुर्दैवाने मुलगाच हवा हा अट्टहास अजूनही आपल्या समाजात कायम आहे. आणि जोपर्यंत हा अट्टहास आहे तोपर्यंत डॉक्टर कुटे किंवा प्रदीप ढगे सारखे लोक निर्माण होतच राहणार. पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात 12 जणांना पकडलं आहे. डॉक्टर कुटे यांना तर 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पण तपासात रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. नाशिकच्या काही डॉक्टरांचाही यात हात असण्याची शक्यता सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केली आहे. म्हणजे हे रॅकेट अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि मराठवाडा या भागात पूर्णपणे पसरलेलं आहे. याला थांबवण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नाहीत. PCP NDT सारखा कडक कायदा असूनही जर लोक पळवाटा शोधत असतील तर दोष व्यवस्थेचा आहे की आपल्या मानसिकतेचा? एक विचार करा, जेव्हा एखादी गरोदर महिला त्या कारमध्ये बसते तेव्हा तिला माहीत असतं का की ती काय करायला चालली आहे? कदाचित हो, कदाचित नाही. अनेकदा सासरच्या लोकांचा दबाव असतो. पण ती बाई ज्याच्या हातात आपला जीव सोपवते तो 12वी शिकलेला मुलगा आहे हे तिला माहीत असतं का? वैद्यकीय उपकरणांचा चुकीचा वापर केल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, त्या महिलेचा जीव जाऊ शकतो. पण या रॅकेटमध्ये गुंतलेल्या लोकांना फक्त पैशांशी देणे घेणं आहे. त्यांना त्या महिलेच्या किंवा त्या गर्भाच्या जीवाशी काहीही पडलेलं नाही. तपासात असेही समोर आले की ही मशीन्स दिल्ली किंवा हरियाणामधून सुद्धा येत असावीत. म्हणजे हे एक आंतरराज्यीय रॅकेट असू शकतं. ही सोनोग्राफी मशीन्स खरेदी करताना नियमाप्रमाणे त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण या रॅकेटमध्ये वापरली जाणारी मशीन्स कुठेही रजिस्टर्ड नाहीत. ती जुनी असतात किंवा चोरून आणलेली असतात. यामुळे त्यांचा मागोवा घेणं पोलिसांना कठीण जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामात जे पैसे मिळतात
ते सर्व रोख स्वरूपात असतात. कोणताही पुरावा मागे ठेवला जात नाही. तरीही पोलिसांनी ज्या धाडसी वृत्तीने हे ऑपरेशन केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला मुळापासून विचार करावा लागेल. फक्त क्लिनिकवर धाडी टाकून हे संपणार नाही. आपल्याला त्या पोर्टेबल मशीनच्या सप्लाय चेनवर घालावा लागेल. प्रत्येक सोनोग्राफी मशीनला GPS ट्रॅकर लावणं बंधनकारक करावं लागेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील जो दुवा असतो ते एजंट त्यांचं जाळं तोडलं पाहिजे. हे एजंट गावातले ओळखीचे लोक असतात जे लोकांचा विश्वास संपादन करतात. त्यांना मिळणाऱ्या त्या 3,000 रुपयांच्या कमिशनसाठी ते एका आयुष्याचा सौदा करतात. आज आपण जेव्हा ही घटना पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे संकट किती मोठं आहे. एका बाजूला सुशिक्षित डॉक्टर आणि दुसरीकडे अशिक्षित गुन्हेगार. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा समाजाचं आरोग्य धोक्यात येतं. अहिल्यानगरच्या या केसने हे सिद्ध केलंय की गुन्हेगार आता स्मार्ट झाले आहेत. ते धावत्या कारमध्ये काम करतायत, ते गोठ्यात जात आहेत, ते मोबाईल ॲप्स वापरतात, पण पोलीसही त्यांच्या मागावर आहेत. आपण नागरिक म्हणून काय करू शकतो? आपल्या आजूबाजूला असं काही संशयास्पद घडत असेल तर आपण गप्प बसायला नको. कारण आज एका मुलीचा बळी जातोय, उद्या ती वेळ आपल्या घरापर्यंत येऊ शकते. कारण ही चर्चा इथे संपते पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.